त्या माणसाने पुढे बसवले ना. तुझं नमो तुझं नमो तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो माय बापा कृपाधना कोडिया बंधना माया मोह जाळ माझे कोण निरखील तुझवीन दयाळ सद्गुरुराया तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरुराव त्रैलोक्य आधार गुरुराव त्रैलोक्य आधार गुरुराव सद्गुरुराया
मेहनती रूपा रवी जशी अग्नी मेहनती रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद तुझ नमो स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो एका जनार्दनी गुरु परब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म दयाचे परिणाम सदा मुखी दयाचे परिणाम सदा मुखी दयाचे परिणाम सदा मुखी दयाचे परिणाम सदा मुखी तुझ नमो दयाचे परिणाम सदा मुखी तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सुलोचना ह्या जगातून निघून गेलेला हात पक्षी तेव्हापासून माझ्या आयुष्यातील एकही दिवस तुझ्या आठवणीशिवाय गेला नाही का? अगं कसा जाईल माझ्या घरच्या उंबरच्या वरी मग ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने तुझ्या घरात आली तुझ्या स्पर्शाने या घराला घरपण आलं ह्या मातेच्या अगोर भिंतीतून सुखा समाधाचे स्वर उमटून माझ्या निराशमय जीवनात हास्याची नवीन पालवी आणि एक दिवस माझ्या दुर्दैवाचं वादळ आलं ग.
पोरांची जबाबदारी माझ्यावर टाकून या जगातून निघून गेले. या पाठोपाठ या घराची लक्ष्मी निघून गेली ग. लक्ष्मी निघून गेली. दुर्दैवानं माझा पाठलाग सुरूच केला. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेलो मी संकटाला सामोरं जा पुढच्या पोरांसाठी त्यांच्याच आशेवर जीवन जगलो. दुर्दैवाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी जिद्दीनं धडपडलो. या पोरांच्या विचित्र वागण्याकडे बघितलं की वाटतं परमेश्वराने यापूर्वीच मला जन्म दिला असता तर 5 वर्ष झाला असता. आयुष्याच्या अखेरीला त्यात मरण यातना भोगायला लागला. मरण यातना भोगाव्या लागल्या मला. तुम्ही बाहेर कशाला आला? पुरी अगं तू डोक्यावरती भांडी ठेवू का? अगं किती वेळा सांगितलं तुला अशी 2-2 भांडी घेऊन नकोस पण तू माझं करायला ऐकत नाहीस. पुरी जा 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 बघू. तुम्ही आज चला बघू. जरा कुठे ताप उतरला तर आला दुगड्यावर बसवला. एका जाग्यावर बसून कंटाळा येतो म्हणून आलो. कालच्या पेक्षा खूप बरं वाटतंय मला. जरा वाडीतून पाय मोकळे करून येतो. 4 दिवसापूर्वी तात्या घोडपडीने निरोप पाठवला होता मला. जायला मिळालंच नाही ग. अजून तर नाव त्यांच्याकडे. शेवटच्या घटका कुशीत असलेला तो अंतरुणावर पडलेला माणूस अचानक कमी जास्ती झालं तर त्यांची माझी भेटच होणार नाही. अगं मी गेल्याशिवाय तो मरणार नाही. कोणी एवढा माझ्यावर जीव आहे त्याचा. जायचं असेल तर निदान काहीतरी खाऊन जावं पप्पा. आता भूक नाही ग मला. पप्पा गेले 15 दिवस बघते मी तुम्हाला. असं अर्धवट उपाशी पोटी राहून थकलेल्या जीवाला का दूर देता तुम्ही? पप्पा अलीकडे तुमच्या वागण्याचा अर्थच कळत नाही मला. घरात असून सुद्धा नसल्या प्रकारे वागता तुम्ही. ना कुणाशी काही बोलणं ना कुणाशी काही विचारणं. अगं कुणाला काय विचारायचं काय सांगायचं तेच कळत नाही ग मला. मास्तरकी करून दुर्जनाच्या वाटेवर जाऊन पाहणाऱ्या मुलांना अनेक विद्यार्थ्यांना त्या वाटेवरून परत आणलं. त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले. माझ्या हाताखाली शिकलेली मुलं माझ्या यशाची कबुली देऊन माझ्या समोर नतमस्तक होऊन
तेव्हाच माझी अभिमानानं मान ताट पण दुसऱ्या क्षणाला पोटच्या पोराच्या वागणुकडे बघितलं तर माझी मलाच लाज वाटते ग. असं बोलू नका हो पप्पा. माझी मला लाज वाटते. मला सापडून गेला तुमच्या हातून असं काय घडलंय पप्पा? माझं कौटुंबिक जीवनात गणित सोडवण्यात हे सुद्धा तरी कमी. हजारचे शिक्षक म्हणून नावलौकिक कमावलेल्या या पप्पाची मास्तर, त्या मास्तराच्या पोटी आलेली पोरं, जन्मदात्या बापाचं नाव लौकिक, कधीचा पाय देत निघाली पोरं. माझ्या दुर्दैवानं माझ्यावर सूड उगवला ग माझ्यावर. पप्पा पण मी झाडाचे फूल सोडून बोलवला. पण मी तरी काय करायचं? नाही नाही पोरी, नाही ग. अगं तुझ्यासाठी तरी मला धीर सोडून चालणार नाही पोरी. माझ्या पोरीसाठी तरी मला धीर सोडून आपल्या अक्काच्या घरी सासरचं मंदिर जाईपर्यंत मला जगावत लागणार. पप्पा तुला तर आणि गणेश आता लहान नाही राहिले पप्पा. त्यांच्या काळजीला उगा तुम्ही पश्चाताप करू घेऊ. एक ना एक दिवस त्यांना वागणुकीचा आहेत कळलं पप्पा. चांगलं काय नाही वाईट नाही हे त्यांना कळून चुकेल पप्पा. माझ्या शक्तीत तसं घडलं तर अगं तुझा साखर